ओबीसींच्या जातीनिहाय जनगणनेची मागणी आणि शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आज गुरुवारी नागपुरातील संविधान चौक परिसरात धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले होते। या आंदोलनात ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना करण्याची प्रमुख मागणी करण्यात आली असून ओबीसींच्या न्याय हक्कांसाठी जन आंदोलन उभारण्याचा निर्धार आयोजकांनी व्यक्त केला आहे। आयोजकांच्या मते ओबीसींची अचूक लोकसंख्या आणि सामाजिक आर्थिक स्थिती समोर येण्यासाठी जातीनिहाय जनगणना हा एकमेव मार्ग आहे। केंद्र सरकारने ओबीसींसाठी स्वतंत्र नोंद न करता त्यांना इतर वर्गात समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला तर त्याला तीव्र विरोध केला जाईल असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे। यावेळी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवरही या धरणे आंदोलनात आवाज उठवण्यात आला। हा धरणा आंदोलन ओबीसीची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे या करता आमच्या ओबीसी प्रवर्गातर्फे ही मागणी करण्यासाठी आजचा हा धरणा आंदोलन कार्यक्रम आहे आणि आम्ही त्याचप्रमाणे आम्ही शेतकऱ्यांच्या ज्या पिळवणूक होते ती थांबवण्यासाठी आम्ही सरकारला केंद्र सरकारला नी जो टॅरिफ लावला आहे तो टॅरिफ रद्द करण्यासाठी आणि सोबत शासनाने त्यांना मदत करावी शेतकऱ्यांना याकरता या धरणे आंदोलनाचा तो दुसरा विषय आहे। तिसरा विषय आमचा UGCच्या बाबतीतला विषय आहे, म्हणजे UGC सुद्धा कायदा हा आमच्या ओबीसी समाजाला लागू झाला पाहिजे या मुद्द्याला घेऊन आम्ही आजचा हा धरणा आंदोलन करतो आहे। आणि याच्या माध्यमातून झाल्यानंतर आम्ही धरण्यानंतर आम्ही कलेक्टरांच्या माध्यमातून राष्ट्रपती महोदय, प्रधानमंत्री महोदय, गृहमंत्री महोदय आणि सांख्यिकी मंत्रालय व तसेच त्याच्या आयुक्त यांना आम्ही निवेदन देणार आहोत। त्याकरताच हे आजचं धरणं आंदोलन आहे की ओबीसीचं कॉलम त्याच्यामध्ये आलं पाहिजे हा आग्रह धरण्यासाठीच आमचं हे आंदोलन आहे। मध्यंतरीच्या काळामध्ये आमचे काही प्रतिनिधी दिल्लीला गेलेत आणि तिथे त्याची रिसर विचारणा केलीत। सांगण्यात असं आलं किंवा सेकंड फेजमध्ये म्हणजे 2027 मध्ये ज्यावेळेस प्रत्यक्ष गणना होईल त्यावेळेस आम्ही ते करू। जेव्हा तुम्ही पहिल्या चरणमध्ये त्याचा उल्लेख केला नाही दीपक भाऊ, सेकंड टर्ममध्ये ते येणं शक्यच नाही। आता प्रश्न असा आहे की आपण ज्या ज्या पक्षामध्ये, ज्या ज्या संघटनेमध्ये, ज्या ज्या विचारधारेमध्ये काम करतो, ज्या ज्या पक्षाच्या आपण पालख्या वाहतो, आपल्याच लोकप्रतिनिधींना मग ते स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडून आलेल्या आमच्या महापौर असेल, आमच्या स्थायी समितीचे अध्यक्ष असेल, उपमहापौर असेल किंवा सगळे जे आपले लोकप्रतिनिधी असेल, जिल्हा परिषद अध्यक्ष असतील किंवा नगर परिषदेचे अध्यक्ष असेल, या सगळ्यांना आपण आज एक ठराव घेऊया भाऊ की या सगळ्या लोकल बॉडीजनी आपापल्या ठिकाणी ठराव घ्यायचेत आणि त्या ठरावामध्ये या 3 गोष्टी प्रामुख्याने मान्य करून घ्यायच्यात। एक तर ओबीसीची जातनिहाय जनगणना झालीच पाहिजेत, हा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि त्या लोकप्रतिनिधी त्या सभागृहामध्ये त्याच्यावर भाष्य केलं पाहिजेत आणि 100% सर्व लोकांनी त्याचं समर्थन करून तो ठराव मंजूर केला पाहिजे। कोणीही त्याच्यामध्ये किंतु परंतु करता कामा नये। तद्वतच हे जरी कुणबी समाजाचा विचार मंच असला तरी जोपर्यंत संताजी आहेत तोपर्यंत तुकाराम महाराज आहेत, तुकाराम महाराज आहेत, तिथे संताजी आहेत, तेली कुणबी माळी आपण सगळे एक आहोत। त्याच्यामुळे कोणी बॅनर लावलं आणि कोणी सभा घेतल्यात, कोणी धरणे आंदोलन केलं यापेक्षा मुद्दा कोणता आहे यासाठी सगळ्या लोकांनी एकत्रित आलं पाहिजे या मताचा मी आहे।